स्कॉलरशिप विषय इंग्रजी आपले 22 धडे शिकून झालेले आहेत। आज आपण 23वा धडा घेणार आहोत इंग्रजीचा। युनिट नंबर 6 आहे स्टॉक एक्सप्रेशन्स म्हणजे नित्याचे वाक्यप्रयोग। जसं की आपण मराठीच्या स्कॉलरशिप मध्ये बघितलेले बरोबर ना, वाक्यात उपयोग वाक्प्रचार घेतलेत की नाही, तसं पण आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्यप्रयोग असतात, एक्सप्रेशन्स। तर ग्रीटिंग्स, सीकिंग परमिशन्स, मेकिंग रिक्वेस्ट्स, correlation between instructions or expressions with the pictures म्हणजे काय, अभिवादने, परवानगी मागणे, विनंती करणे, सूचना आणि वाक्यप्रयोग यांचे चित्रांशी परस्पर संबंध जोडणे। म्हणजे काय केलं जातं ह्या प्रकारच्या प्रश्नामध्ये, तुम्हाला एका चौकोनामध्ये काहीतरी पिक्चर दिलं जातं, चित्र दिलं जातं आणि तुम्हाला 4 सूचना दिल्या जातात आणि विचारलं जातं की ह्याच्यापैकी ह्या चित्राशी संबंधित वाक्य कुठलं, चित्राशी संबंधित सूचना कुठली बरोबर आहे। अशा प्रकारे काय केले जातात, प्रश्न दिले जातात। तर बघा पेज नंबर 96 काढा सगळ्यांनी। आपण काही क्वेश्चन सोडून घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा या धड्यावर कशा प्रकारचे प्रश्न स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात। तर मी क्वेश्चन नंबर 1 वाचते, तुम्ही बोट ठेवा आणि समजून घ्या। When will you say good morning? तुम्ही गुड मॉर्निंग केव्हा म्हणाल? आणि पर्याय आहेत when you go to bed, when you meet a friend in the noon, NOON नून म्हणजे काय रे, दुपारी, नून म्हणजे दुपार। आपण नाही का म्हणतो गुड आफ्टरनून म्हणतो ना दुपारी, नून म्हणजे दुपारी थोडक्यात। when you wake up from the bed, wake up म्हणजे उठणे, wake up म्हणजे उठणे, कुठून, बेडवरून। when you meet a friend at lunch, लंच कधी करतो आपण, दुपारीच ना, लंच म्हणजे डबा खातो, जेवणाचा डबा कधी खातो, दुपारी। मग गुड मॉर्निंग कधी म्हणाल तुम्ही, हे 4 पर्याय तुम्हाला दिलेत। मग आपण झोपेतून कधी उठतो, बेडवरून, सकाळी। मग सकाळी उठल्या उठल्या काय म्हणणार आपण, गुड मॉर्निंग। तुम्ही म्हणत नसाल घरी तर म्हणा आजपासून, सकाळी उठल्या उठल्या काय म्हणतात घरच्यांना, गुड मॉर्निंग। ठीक आहे, तर अशा पद्धतीनं इथं तुम्हाला काय दिल्यात, म्हणजे असे परवानगी किंवा विनंती किंवा सूचना किंवा काही वाक्यप्रयोग आहेत, गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, गुड नाईट, ते कधी वापरायचे ह्या संदर्भात अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि खाली पर्याय दिले असतात। त्या पर्यायाचं वाचन करायचं आणि तुम्ही त्याचा योग्य पर्याय शोधून गोल रंगवायचा आहे। आता क्वेश्चन नंबर 2 बघा। हाऊ विल यू रिक्वेस्ट युअर क्लासमेट टू लेंड यू अ रुलर? लेंड म्हणजे काय रे, LEND, लेंड म्हणजे परवानगी, काय, परवानगी। तुम्हाला तुमच्या वर्गमित्राकडून वर्गमैत्रिणीकडून पट्टी पाहिजे असेल तर तुम्ही त्याला किंवा तिला कशी विनंती कराल? आता तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे तुमच्या जवळच्या व्यक्तीला म्हणजे वर्गातल्या, आणि तुम्हाला पट्टी मागायची आहे, तर तुम्ही कशी पट्टी मागाल? आणि पर्याय दिलेत, गिव युअर रूलर, कॅन यू गिव मी युअर रूलर प्लीज, आय वॉन्ट युअर रूलर, आणि चौथा पर्याय हॅव यू अ रूलर, करेक्ट आहे। जेव्हा आपल्याला काही पाहिजे असेल तर त्या वाक्यामध्ये रिक्वेस्ट पाहिजे, प्लीज हा शब्द पाहिजे। रिक्वेस्टमध्ये काय पाहिजे, प्लीज, आणि त्याची सुरुवात कशानं होते, वाक्याची सुरुवात कॅन, कशानं सुरुवात होते, कॅननं। हे तरी लक्षात ठेवा कमीत कमी जेव्हा आपल्याला विनंती करायची असते। आता ह्याच्या जागी पट्टी आहे, पट्टीच्या जागी तुम्हाला एखादं बुक मागायचं आहे, तर कसं मागणार बुक सांगा, करेक्ट आहे। आता तुम्हाला पेन मागायचं आहे, तुमचा पेन संपलाय, पेन मागायचा आहे, कसा मागणार, करेक्ट आहे, समजलं। ह्याला म्हणायचं रिक्वेस्ट करणे, नाहीतर त्याला म्हणणार ए पेन दे की, तर ती रिक्वेस्ट नाही, त्याच्यामध्ये काय पाहिजे शब्द,
प्लीज पाहिजे, म्हणून आपला 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. म्हणून 2ला गोल केलेला आहे. स्वराली समजते का उगीच 2 गोल रंगवला टाइमपास म्हणून, उगी रंगवायचं आहे म्हणून, भरवायचे पुस्तक म्हणून नाही ना. हां, क्वेश्चन नंबर 3 बघा. हाऊ विल यू सीक परमिशन फ्रॉम युअर टीचर टू एंटर द क्लासरूम. तुम्ही वर्गात प्रवेश करण्यापूर्वी शिक्षकांकडे कशी परवानगी मागाल. कॅन आय कम, शॅल आय कम इन, आय एम कमिंग इन द क्लास, का मे आय कम इन टीचर. करेक्ट आहे, हे एकदम सोपं आहे. आपण रोज वापरतो ना हा शब्दप्रयोग वर्गामध्ये येताना वगैरे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आता क्वेश्चन नंबर 4 बघा बाळांनो, पेज नंबर 97 काढा. हां, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इन्स्ट्रक्शन. पुढील पैकी सूचना कोणती आहे. काय विचारले आता, सूचना. परवानगी विचारले का, रिक्वेस्ट विचारली का, नाही. आता सूचना ओळखायची आहे तुम्हाला. म्हणजे सूचना म्हणजे त्याच्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम पाहिजे आणि प्रश्नचिन्ह नसायला पाहिजे, एक्सक्लेमेशन मार्क नसायला पाहिजे. सूचनेच्या शेवटी काय असणार आहे, फुल स्टॉप असणार आहे, एवढं तरी लक्षात ठेवा. आणि पर्याय बघा, गिव मी युअर पेन, कॅन आय गो टू द टॉयलेट, प्लीज हेल्प मी, शट द डोअर. करेक्ट आहे, दरवाजा लाव. ही काय झाली, सूचना. काय झाली, बघा आपल्या घरामध्ये आई वडील किंवा बहीण भाऊ किंवा शाळेमध्ये शिक्षक आपल्याला सूचना देतात. कम इन, गो आउट, शट द डोअर, शट द विंडो, क्लोज युअर आईज. तर सूचनेच्या शेवटी फुल स्टॉप असतो, एवढं तरी लक्षात ठेवा. काय, सूचनेच्या शेवटी फुल स्टॉप असतो, एवढं तरी लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला ओळखताना जरा सोपं जाईल. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही सूचना आहे, म्हणून 4ला गोल केलेला आहे. 5 नंबरचा क्वेश्चन बघा. व्हॉट इज द इन्स्ट्रक्शन रिलेटेड टू द पिक्चर. या चित्राशी जुळणारी सूचना कोणती. मगाशी सांगितल्याप्रमाणे काय काय वेळेला काय करतात, चित्र देतात आणि पर्याय देतात आणि पर्यायामधलं वाक्य त्या चित्राशी कुठलं जुळतंय ते तुम्हाला शोधायला लावतात. मग वाक्य बघा, म्हणजे ऑप्शन बघा. पुल द डोअर, पुल द स्टूल. त्या मुलाच्या हातात काय आहे, स्टूल आहे. पुल द स्टूल, पुट द स्टूल, लिफ्ट द स्टूल, का पुश द स्टूल. बघा, पुल, PULL, पुल म्हणजे ओढणे आपल्या स्वतःकडे, पुल. आणि पुश म्हणजे ढकलणे. मग तो मुलगा जो आहे त्या स्टूलला ढकलतोय का ओढतोय, मग पुश येईल का पुल येईल, पुश. पुश म्हणजे ढकलणे. हे सोपं आहे बघा. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा. लुक ॲट द पिक्चर अँड द एक्सप्रेशन गिवन बिलो. व्हॉट विल बी द ग्रँडमदर्स एक्सप्रेशन. 2018 साली हा प्रश्न आलेला आहे, प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न आहे. चित्र दिलंय आणि चित्राच्या पुढं काही वाक्यप्रयोग आहेत. तर ती आजी मुलांना काय म्हणेल. मुलं आहेत 2, त्यांच्या हातात काहीतरी वस्तू आहे आणि ती वस्तू काय करतात, त्या आजीला गिफ्ट म्हणून देत आहेत. आणि मग ऑप्शन आहेत, हाऊ सॅड, व्हॉट अ सरप्राईज, हाऊ मिझरेबल, व्हॉट अ पीटी. बघा आजीने असं एकदम आश्चर्याने बघितलंय त्या चित्रामध्ये, बघितलंय ना. मग काय उत्तर येईल रे ह्या 4 पैकी, म्हणजे हे काय आहे, एक्सक्लेमेशन मार्कचं एक्सप्रेशन म्हणजे आपल्या भावना व्यक्त करण्याचं चित्र आहे. आणि भावना व्यक्त करताना शेवटी येतं एक्सक्लेमेशन मार्क. पण हाऊ सॅड येईल का, म्हणजे ती दुःखी आहे का आजी, नाही. तर ती आश्चर्यचकित झाली. मग आश्चर्यचकित कधी होतो, जर आपल्याला एखादा सरप्राईज मिळालं तर. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने अत्यंत छान धडा होता, अत्यंत सोपा धडा होता. असं वाटतं ना इंग्रजी दिवसभर शिकावं. खरं सांगा, वाटतंय ना. असं वाटतं मॅडमने अख्खं पुस्तक दिवसभर घ्यावं आणि आम्ही उगी ऐकावं. वाटतंय ना वैभवी. ठीक आहे, तर मी काय दिवसभर तुम्हाला हे वेळ घेणार नाही, तुम्हाला सरावाला वेळ देणार आहे.
तर सगळ्यांना ह्या धड्यावरचे अजून प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 97 काढा. 97, 98, 99, 100, 101, 102 इथपर्यंत भरपूर तुमच्या आवडीचे पिक्चर आहे आणि तुमच्या आवडीचे प्रश्न आहेत. ते तुम्ही घरी जायचंय, वाचायचंय, समजून घ्यायचंय आणि मग उत्तर लिहायचे. बघून मागची उत्तरं लिहायची. समजल्याशिवाय कोणतंही उत्तर कुणीही लिहिणार नाही. समजत नसेल तर तिथं स्टार करून ठेवा आणि मला विचारा, मी समजावून सांगते. ठीक आहे? ओके.